हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम टू रेसिपीज कट्टा. मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत तोंडलीची भाजी, परंतु वेगळ्या पद्धतीने आपण तोंडली आणि गाजर यांची भाजी करणार आहोत. तर या भाजीत मी कांदा लसूण सुद्धा घातलेलं नाही आहे, त्यामुळे या नवरात्रीत सुद्धा तुम्ही ही भाजी करू शकता. तोंडली ही एक आंबट चव असलेली हिरवी भाजी आहे. या भाजीचे बरेच फायदे आहेत. तर चला आपण बघूया ही भाजी कशी करायची. तर त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात आधी वाटण करून घेणार आहे. त्यासाठी मी इथे खोबरं घेतलं 1 वाटी, त्यानंतर कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी, आणि त्यानंतर मी याच्यात मिरची घालणार आहे 1, आणि एवढं सगळं घालून हे आपण पाणी न घालता वाटून घेणार आहोत. तोंडलीचे बरेच फायदे आहेत. ही एक पौष्टिक आणि चवदार भाजी आहे. तोंडली बरेच जणांना आवडत नाही, परंतु ह्या भाजीचे फायदे जर तुम्हाला समजले तर तुम्ही नक्की ही भाजी खाल. तर आता आपण कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं आहे, आणि त्यानंतर त्यात मोहरी आणि जिरं आणि थोडंसं हिंग घातलं आहे, आणि त्यानंतर जे आपण चिरून घेतलेली तोंडली आणि गाजर आहे हे आपण उभे काप केलेले आहेत, आडवे नाही, उभे काप करून छान लागते ही भाजी. तर ते घालून थोडंसं परतून घ्यायचं आहे. आपण तोंडलीला कुंदरी किंवा कोवई या नावाने पण ओळखलं जातं. तोंडलीमध्ये इन्सुलिनसारखं काम करणारी संयुगे असतात, आणि तोंडलीचा ग्लायसेमिक इंडेक्स सुद्धा कमी आहे, त्यामुळे रक्तातली साखरेची पातळी संतुलित राहते. आणि या भाजीत फायबरसुद्धा आहे, त्यामुळे पचनक्रिया उत्तम होण्यास मदत होते, चयापचय सुधारतं. त्यामुळे ही भाजी आवर्जून खाल्लीच पाहिजे. तर थोडंसं परतून घ्यायचं, आणि त्यानंतर आपण यात मीठ घालून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं, म्हणजे थोडंसं पाणी सुटतं या भाजीला. जास्त ह्याच्यामध्ये पाणी न घालता आपण ही भाजी शिजवून घ्यायची आहे. आणि मीठ घातल्यानंतर थोडीशी हळद आणि तिखट घालायचं, आणि वरून थोडंसं पाण्याचा हबका मारून झाकण ठेवून वाफ येऊ द्यायची. जास्त पाणी घालायचं नाही, फक्त पाण्याचा हबका मारायचा आहे. तर तोंडलीमध्ये फायटोन्यूट्रिएंट्ससुद्धा असतात, जे जळजळ कमी करतात आणि रोगांपासून संरक्षण करतात. त्याच्यानंतर तोंडलीमध्ये व्हिटॅमिन ई आणि बी पण असतं, त्याचबरोबर बीटा कॅरोटीन असतं, भरपूर खनिजं असतात, आणि यामध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते. त्यामुळे असे बरेच फायदे आहेत तोंडलीचे. त्यामुळे ज्यांना तोंडली आवडत नाही त्यांनीही अशा प्रकारची भाजी नक्की करून बघा. तुम्हालाही नक्की आवडेल आणि मुलांनाही नक्की आवडेल. तर परत एकदा झाकण काढून भाजी परतून घ्यायची, आणि जे आपण वाटलेलं वाटण आहे ते घालून घ्यायचं, आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. परत एक पाण्याचा हबका मारा आणि झाकण ठेवून शिजू द्या भाजी. आणि झाकणावर सुद्धा पाणी घालायचं, म्हणजे त्या पाण्याच्या वाफेवर भाजी छान शिजेल. तर मैत्रिणींनो, तोंडलीचं भरीत किंवा रायतंसुद्धा करतात. त्यासाठी तोंडली शिजवून घ्यायची आणि स्मॅश करायची, आणि त्यानंतर त्याच्यावर तुम्हाला आवडत असेल तर तिखट घाला किंवा मग फोडणी करा. त्यामध्ये जिरं, हिंग, मोहरी थोडीशी आणि मिरची असं सगळं घालायचं, आणि वरून मस्त दही घालायचं, आणि छान रायतं तयार होतं. तर आता भाजी शिजली आहे. मी त्यात थोडासा गूळ घातला आहे, आणि आता मी बाउलमध्ये काढून घेते. तर ही भाजी तुम्ही नक्की करून बघा, अशी थोडीशी वेगळ्या प्रकारची भाजी. आणि आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करायला सुद्धा विसरू नका. बाय बाय.